नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे लोंढे OSC। मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 9.1 मधला 4th नंबरचा क्वेश्चन पाहतोय। 4th, 5th, 6th हे जे उरले जे क्वेश्चन्स आहे ते आपण कंप्लीट करणार आहे आजच्या प्रॅक्टिस सेटमध्ये। आधीच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे पाहिले होते। चला व्हिडिओ सुरू करूया। परंतु व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलं त्यांचे खूप खूप आभार। चला व्हिडिओ सुरू करूया। क्वेश्चन नंबर 4 बघा, बोर्डवर लिहिलाय मी। द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज 5400 सेंटीमीटर क्यूब। फाइंड द सरफेस एरिया ऑफ द वर्टिकल फेसेस ऑफ द क्यूब। आता बघा, क्यूब आहे अशी फिगर जी स्क्वेअर शेपमध्ये असते। हा झाला स्क्वेअर आणि आपण पुन्हा जर आणखी एक स्क्वेअर काढून त्याचे वर्टिसेस जर जोडले तर तो झाला क्यूब। आता याच्यामध्ये काय तुम्हाला विचारलेलं आहे की टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब। आता क्यूब जो असतो त्या टोटल सरफेस, त्या टोटल किती सरफेस असतात तर 6 असतात। तर त्याचा फॉर्म्युला आहे 6l²। सो आपल्याला काय करायचं आहे की टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे 5400 सेंटीमीटर क्यूब दिला आहे। ओके, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला वापरून आपल्याला याची लेंथ काढावं लागेल। कारण जोपर्यंत लेंथ निघत नाही तोपर्यंत आपल्याला सरफेस एरिया ऑफ द वर्टिकल फेसेस ऑफ द क्यूब काढता येणार नाही। आता वर्टिकल फेस म्हणजे काय, जे उभे पृष्ठफळ आहे। उभे म्हणजे या बाजूला 2, राईट साईडला, लेफ्ट साईडला, फ्रंटला आणि बॅकला, हे उभे झाले। समजा तुमच्याकडे बॉक्स असेल तो बॉक्स ओपन करा। ओके, ओपन जर केला तर तुम्हाला दिसेल की साईडला 2 उभे आहे, पुढे आणि मागे 2 आहे, टोटल 4 झाले। सो त्याचा फॉर्म्युला आहे 4l²। मग जर आपण हा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला l लागणार, लेंथ लागेल। मग लेंथ कशी मिळणार आपल्याला, जेव्हा आपण काय करणार, हाच फॉर्म्युला वापरणार टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब, त्याच्यामध्ये 6l² व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये वापरणार। त्याच्यानंतर मग आपण एलची व्हॅल्यू जेव्हा काढाल तेव्हाच आपल्याला इथं 4l² फॉर्म्युला वापरून वर्टिकल फेस ऑफ क्यूब काढता येईल। ठीक आहे, चला मग सगळ्यात पहिले बघूया आपण टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब किती दिले तुम्हाला, काय फॉर्म्युला 6l² आणि तो तुम्हाला दिला किती 5400। सो आपण बरोबर याच्या खाली लिहायचं 5400 इज इक्वल टू 6l²। आता काय करायचं, 6 मल्टिप्लायमध्ये डिवाइड करायचं। इथं 5400 डिवाइड बाय 6, इथं l² उरणार। 6ने डिवाइड करूया। ओके, इथं 6 9 54, ओके 0 कॅन्सल, आले 900। ओके, इज इक्वल टू l²। आपल्याला काय करायचं आहे, आता स्क्वेअर रूट काढायचं आहे। वाक्य लिहायचं आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड। सो इथं स्क्वेअर निघाला, उरला l। ओके, आणि इथं जो आहे 900 हा 30चा स्क्वेअर आहे। देअरफॉर आपली एलची व्हॅल्यू लेंथ किती आली 30 सेंटीमीटर। आता काय करूया, आपण वर्टिकल फेसेस काढूया ज्याचा फॉर्म्युला आहे 4l²। सो लिहिताना इथं द सरफेस एरिया ऑफ द वर्टिकल फेसेस ऑफ द क्यूब इज इक्वल टू 4l²। ओके, 4 लिहिलं, एलची व्हॅल्यू किती आहे 30। सो इथं 30चा स्क्वेअर। सो 30चा स्क्वेअर म्हणजे 13ला 30ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला। 4 लिहिलं म्हणजेच काय होतं, याचं आन्सर किती 900 येईल, जे आपण स्क्वेअर रूट काढलं होतं। ओके, सो 0 0, ओके 3 3 जा 9। आता मल्टिप्लाय करूया 4 0 0 0। ओके, त्यानंतर 4 9 जा 36, 4 9 36, किती आलं 3600। सो हा आला इथं सेंटीमीटर स्क्वेअर। ओके, आपण काढला आता वर्टिकल फेसेस ऑफ द क्यूब काढला, जो की आला 3600। आय होप तुम्हाला कळलं असेल। क्वेश्चन सगळ्यांनी लिहून घ्या। पाहूया आपण पुढचा क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 5 हा बोर्डवर लिहिला आहे, सगळ्यांनी लक्ष द्या। द वॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज 34.50 क्यूबिक मीटर। The breadth and height of the cuboid are 1.5 meter and 1.15 meter respectively. Find its length. हा क्वेश्चन दिला आहे। क्वेश्चनला समजून घेऊया। तुम्हाला काय दिले मित्रांनो की क्यूबॉइडचं व्हॉल्यूम तुम्हाला दिलं 34.50।
त्याची बिड्थ तुम्हाला आणि हाईट तुम्हाला दिलेली आहे, जे की आहे बिड्थ आहे 1.5 मीटर आणि हाईट आहे तुम्हाला 1.15 मीटर दिली आहे आणि तुम्हाला त्याची हाईट विचारली आहे. मग समजून घेऊया जरा क्यूबॉइड कसा. क्यूबॉइड हा रेक्टँगल शेपमध्ये असतो. जर तुम्ही एक रेक्टँगल काढला आणि त्याच्या बॅक साईडला आणखी एक रेक्टँगल काढला, त्याचे वर्टिसेस जर तुम्ही जोडले तर तुम्हाला जी फिगर मिळणार ती असणार क्यूबॉइडची. ही झाली क्यूबॉइड. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी बघा तुम्हाला ब्रेड्थ दिली आहे. आता ही लेंथ झाली, ही ब्रेड्थ आणि ही हाईट झाली. तर ब्रेड्थ तुम्हाला दिली आहे 1.5 मीटर आणि हाईट तुम्हाला दिली आहे 1.15 मीटर दिली आहे. आणि क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, तुम्हाला लेंथ विचारलं आहे. ओके. सो आपल्याला काढायचं आहे. सो आपण काय करणार, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड फॉर्म्युला वापरणार. इथं आपण लिहिणार व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड फॉर्म्युला आहे L × B × H. ओके. तिन्ही डायमेन्शनचं मल्टिप्लाय करायचं. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड तुम्हाला किती दिलं आहे मित्रांनो, 34.50. L तुम्हाला काढायची आहे. बिट तुम्हाला दिले 1.5 आणि H तुम्हाला दिले 1.15 दिले तुम्हाला. ठीक आहे. ओके. चला आता याला सॉल्व करूया. आता काय करणार, या दोघांचं मल्टिप्लाय करा किंवा या दोघांना इथं आणा तरी चालेल. सो 34.50 ओके. या दोघांना इथं आणूया, हे मल्टिप्लायचं डिवाइड होतील. ओके. 1.5 × 1.15 इज इक्वल टू L. आता हा डिवाइड करूया आपण. 34.50 अपॉन 1.5. आता याला आपण याचं डिव्हिजन करूया. तो डिव्हिजन कसं होण्याचं बघायचं सगळ्यांनी. सो इथं 34.5 आय थिंक रिफ्लेक्शन जास्त असते तुम्हाला. ओके. मी थोडं खाली लिहितो. 34.50 अपॉन 1.5 या बाजू लिहितो. आता डिव्हिजन कसं करण्याचं तर बघा इथं पण डेसिमल पॉईंट आहे, इथं डेसिमल पॉईंट आहे. ते खूप सोपी मेथड तुम्हाला सांगतो. आम्ही आमच्या कोचिंग क्लासमध्ये ओम चौधरी कोचिंग क्लासेस ज्याच्या 2 शाखा आहेत, एक आहे दुधुबाई गावात आणि एक आहे इथं फलटणमध्ये. तर आम्ही मुलांना काय म्हणतो, एक उलटा पुलटा मेथड सांगतो. म्हणजे काय, आम्ही मेथडचं एक नाव दिलेलं आहे त्याला, उलटा पुलटा मेथड. या मेथडमध्ये काय करतो आपण, हा जो डेसिमल पॉईंट आहे ना हे काढून टाकायचे. आता काढल्यानंतर त्याचा रूल चेंज नाही व्हायला पाहिजे. डेसिमल पॉईंट काढला तर या पॉईंटच्या पुढे किती नंबर आहे, किती डिजिट नंबर आहे, 2. ते आपण खाली द्यायचे. 2 डिजिट म्हणजे 2 शून्य खाली द्यायचे. मग जेवढे डेसिमलच्या पुढे डिजिट असतात तेवढे शून्य आपण खाली द्यायचे. आता या डेसिमलच्या पुढे किती आहे अंक, एकच आहे. मग तेवढं शून्य वर द्यायचा, म्हणून तर आपण उलटा पुलटा म्हणतो. म्हणजे वर जेवढे पॉईंट असतील, ओके, पॉईंटच्या पुढे अंक असेल तेवढे शून्य खाली येणार. खाली पॉईंटच्या पुढे जेवढा अंक असेल तेवढे शून्य आपण वर द्यायचे. ओके. सो बघायला दिलं आपण. ज्यामुळे काय झालं, आपलं गणित सोपं झालं. आता आपण हे कॅल्क्युलेशन सहज करू शकतो. हे 0 कॅन्सल. सो इथे किती आलं, 3 आणि 45. त्याला डिवाइड करायचं 15ने. आपण डिवाइड करूया. ओके. 15 दूने 30. ओके. 34 म्हणून 30 उरले 4 इथं आणि 15 त्रिक 45. किती आलं, 23. सो इथं डिवाइड करून किती आलं आन्सर, 23. आता काय उरलं, 23 खाली लिहूया आपण 1.15 इज इक्वल टू L. आता आपल्याला याचं डिव्हिजन करायचं आहे. पुन्हा करूया इथं. चला 23 अपॉन 1.15. आता हे डिव्हिजन सुद्धा आपण तसंच करायचं जसं आपण मगाशी केलं होतं. काय करणार आपण बघा, या डेसिमल पॉईंटच्या पुढे किती आहे डिजिट, 2 आहे. तेवढे शून्य आपण वर द्यायचे. हे किती आले, 2300 आले. त्याला 115 डिवाइड करायचं. आता तुम्ही असं 115चा पाडा येतो का, मला नाही येत. सो काय करायचं, मल्टिप्लाय करून करा. फॉर एक्झाम्पल 150 × 1 केलं तर 115 असेल. 115 × 2 केलं तर किती ना बघा, 2 पंचे 10, हातचा आलं 1, 2 के 2 आणि 1 3 आणि 2 के 2 किती आले, 230 आले. सो इथं 115 दुने 230 आणि शून्याचं शून्य कॅन्सल, किती उरले, 20 उरले. सो आन्सर आपलं किती आलं इथं मित्रांनो, 20 आलं. तो 20 इज इक्वल टू L. देअरफॉर L किती आलं, 20 सेंटीमीटर. सेंटीमीटर आहे का, नाही मीटर आहे. अब मीटर लिहूया, 20 मीटर. सो अशा प्रकारे असा कठीण क्वेश्चनसुद्धा आपण सॉल्व केलेला आहे. कठीण म्हणजे काय, इझीच आहे. परंतु कसं आहे की बहुतेक मुलांना ना हा क्वेश्चन कठीण का वाटतो, बिकॉज इथे कॅल्क्युलेशन थोडंसं टफ होऊन जातं. मग असं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता उलटा पुलटा मेथडने. सो खूप छान आहे, सगळ्यांनी लिहून घ्या. आपल्या क्लासेसमध्ये खूप छान पद्धतीने शिकवलं जातं. तर ज्या विद्यार्थी आता येतं 9वीला आहे, 10वीला गेलेत, त्यांनी आवर्जून आपल्याकडे ॲडमिशन घ्या. इथंसुद्धा खूप छान शिकवलं जातं. तुमची ग्रोथ चांगली होईल. सगळ्यांनी क्वेश्चन लिहून घ्या. पाहूया आपण क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 बोर्डवर लिहिलं आहे बघा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 6 काय आहे, what will be the volume of a cube having length of the edge 7.5 meter.
सो आता क्यूबचं तुम्हाला वॉल्यूम काढायला सांगितलं आहे, ज्याची लेंथ आहे 7.5 मीटर. आता आपल्या सर्वांना माहीत आहे क्यूबचे सगळे लेंथ समान असतात. ओके, सो याचा वॉल्यूमचा फॉर्म्युला आहे एल क्यूब. ओके, सो इथं आपण काय वापरणार फॉर्म्युला, वॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू एल क्यूब. एल किती आहे 7.5. सो 7.5चा आपण काय करणार क्यूब. क्यूब मीन्स त्याला 3 टाइम मल्टिप्लाय आपण करणार. ओके, चला सगळ्यात पहिले 7.5 इंटू 7.5 करूया आपण मल्टिप्लाय. ओके, 5 5 25, हातच्याला 2. ओके, 5 7 35, 35 2 37, शून्य दिलं. आता 7 ने गुणूया. 7 5 35, हातच्याला 3 आणि 7 49, 49 आणि 3 50 51 52. ओके, सो किती आले इथं 52 आले. इथे 5 7 5 12, हातच्याला 1, 3 आणि 1 4, 4 2 6, 5 5. डेसिमल पॉईंट किती अंक ते चेक करायचं. इथं आहे पॉईंट, इथं आहे डेसिमल 1 अंक, इथं 1 अंक, 2 अंक आले. इथून द्यायचं आपण 2 अंकानंतर टिंबक आणि याला 56.25. आता काय करायचं, त्याला आपण पुन्हा मल्टिप्लाय करायचं 7.5 बिकॉज इथं एल क्यूब आहे, म्हणजे 7.5चा 3 टाईम मल्टिप्लाय आपल्याला करायचं आहे. आपण 2दाच केला आहे, 3rd टाईम आपल्याला बघायचं आहे. ओके, इथं 5 5 25, हातच्या आला 2, 5 2 10, 10 2 12, हातचा आला 1 आलं. ओके, 5 36, 30 आणि 1 31, हातच्याला 3 आले. ओके, 5 5 25 आणि 3 28, शून्य देऊया. आता 7 ने उन्या. 7 5 35, हातच्याला 3, 7 2 14, 14 आणि 3 17, हातचाला 1 आला. इथं 7 संग 42, 42 आणि 1 43, हातच्याले 4 आले. 7 5 35, 35 आणि 4 किती आले 39. आपण आता ॲडिशन करूया. ठीक आहे, 5 आले, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 आणि 3 9 10 11, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 10 2 12, हातचा आला 1, 3 आणि 1 4, किती आलं 421.875. पॉईंट कुठं दिलं तर बघा इथं डेसिमलमध्ये किती अंक आहे 2, डेसिमलमध्ये किती अंक आहे 1, 2 आणि 1 3, 3 अंक मागून या 1 2 3, किती आलं 421.875. आता आपले 3 डिजिटपर्यंत आन्सर आले. तो आपण काय करणार, पॉईंटच्या पुढे 3 अंक चेक करणार. 3rd अंक बघा, 3rd डिजिट नंबर किती आहे 5 आहे. सो मॅथमॅटिक्सचा रूल असा आहे की जर का डेसिमलच्या पुढचा अंक 3rd नंबरचा अंक 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर त्याच्या अलीकडल्या अंकामध्ये आपण 1 वाढवायचा असतो. सो 421 पॉईंट इथे किती आलं 88. ओके, म्हणजे त्या 7मध्ये आपण 1 ॲड केला तो झाला तो 88 झाला. सो किती आन्सर आलं याचं. ओके, 421.88. आता हा मीटरमध्ये दिला आहे तुम्हाला. ओके, सो हाला इथं मीटर क्यूब. अंडरस्टूड. ओके, आय होप तुम्हाला हा क्वेश्चनसुद्धा खूप छान वाटला असेल, समजला असेल. सगळ्या लिहून घ्या. थोडंसं ऊन जास्त असल्यामुळे मित्रांनो रिफ्लेक्शन जास्त होतं आहे. ओके, बट तुम्हाला छान समजलेलं आहे, लिहून घ्या. आपण पाहूया पुढचा क्वेश्चन. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 9.1चा लास्ट क्वेश्चन आपण बोर्डवर लिहिला आहे. क्वेश्चन नंबर 8. द कर्व सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज 1980 सेंटीमीटर स्क्वेअर. जो कर्व सरफेस आहे त्याचं तुम्हाला एरिया तुम्हाला दिलं आहे 1980 सेंटीमीटर स्क्वेअर अँड द रेडियस ऑफ इट्स बेस इज 15 सेंटीमीटर. रेडियस तुम्हाला दिले 15 सेंटीमीटर दिले आहे. फाइंड द हाईट ऑफ द सिलेंडर. सो याची हाईट तुम्हाला फाइंड करायची आहे. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा तुमचा काय आहे, एक समजा सिलेंडर आहे बघा, सेम शेप. ओके, आता याचं कर्व सरफेस म्हणजे हा बाजूचा कर्व शेप आहे ना, हा तुम्हाला दिलेला आहे. ओके, एरिया याचा किती दिला याचा 1980 सेंटीमीटर स्क्वेअर. सो आपण फाइंड करूया. मग आपल्याला तोच फॉर्म लिहावा लागेल इकडे. सो आपण लिहूया कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. ओके, काय फॉर्म्युला आहे त्याचा 2πRh. तुम्हाला एरिया तुम्हाला दिलं आहे 1980 इज इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू बघा तुम्हाला काय दिले 22/7 दिले आहे. ओके, सो यावेळी तुम्हाला पायची व्हॅल्यू दिली आहे 22/7 दिले आहे. सो आपण इथे लिहूया 22/7 इंटू आर तुम्हाला दिले 15 आणि हाईट तुम्हाला काढायची आहे. ओके, आता आपण काय करणार, या सगळ्यांना इथं आणणार बिकॉज 7ने काय 15ला डिवाइड होणार नाही. इथं कोणाला डिवाइड होणार नाही. सो आपण काय करूया, सगळ्या व्हॅल्यूला इथं आणूया, फक्त एचला सोडूया. का, बिकॉज ज्याची व्हॅल्यू काढायची ना त्याला तिथंच ठेवायचं असतं. ओके, सो इथं 1980 आलं. आता ह्यांना इथं आणताना काय होणार,
जे कोणतेही व्हॅल्यू आहे ना न्यूमिरेटरमध्ये वर आहेत ना ते खाली डिनॉमिनेटरमध्ये जातील आणि जे व्हॅल्यू आहे ना डिनॉमिनेटरमध्ये ते न्यूमिरेटरमध्ये जातील. मग आता याला डिनॉमिनेटर 1 मानूया आपण. तो इथे बघा वर कोणकोणत्या व्हॅल्यू आल्या 2, 22 आणि 15. हे कुठं व्हॅल्यू आहे ना खाली 2, 22 आणि 15 आणि खाली कोणती व्हॅल्यू 7 फक्त आहे. हे 1 तर आपण कन्सिडर केलं तुम्हाला समजवायला वर आणि खाली कोणती व्हॅल्यू होते. सो तो जाणार कुठे इथं वर जाणार. ओके. आता आपण काय का डिवाईड करू याला. डिवाईड करताना काय करायचं इझी वे करू शकतो आपण. 2 ने डिवाईड करूया आधी 1980ला. ओके. इथे आहे ना 2 9 18 आजचा आला 1 आला पुन्हा 2 9 18 शून्याचा 0 990 आलं. त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला आता डिवाईड करू शकता. ओके. आता याला तुम्ही 15ने किंवा 22ने डिवाईड करण्याचा प्रयत्न करा. आपण चेक करूया 22ने. सो 990ला आपण 22ने करूया. ओके. 22 के 22 22 44 22 66 22 88. आता 22 किती आले 88. ओके. कारण 22 पाचा 110. ठीक आहे. सो आपण काय करणार 22 88 इथून 90तून 8 गेला 1 90तून 8 गेला 1 आलं. ओके. इथं आले 0 आलं. ओके. पुन्हा 22चा पाडा बोलला. आता 22 88 22 पाचा 110. 22 पाचा किती आलं 110 आले. ओके. मग किती आलं 45 आलं. मग इथं 45 डिवाईड करून आलं. आता 45 15च्या टेबलमध्ये 15ने आपल्याला भाग जाऊ शकतो. ओके. मग आपण काय करणार इकडे भाग देताना 15ने भाग देणार. सो इथं 15 त्रिक 45 आणि 3ने 7ला गुणलं तर उत्तर किती 21 आलं. सो मित्रांनो इथं आपली हाईट किती आलं 21 सेंटीमीटर. सो आय होप तुम्हाला हे सगळे जे क्वेश्चन्स आन्सर आहे ते कळले असतील. तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढू शकता किंवा व्हिडिओ थांबून तुम्ही हे लिहू शकता किंवा व्हिडिओ पुन्हा पाहू शकता. खूप छान आहे क्वेश्चन तुम्हाला खूप छान कळले. बाकीचा जो आपण 9.2 आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार. व्हिडिओ आवडला असेल नक्की काय का चॅनल सबस्क्राईब करा मित्रांमध्ये शेअर करा. मित्रांनो आता एक्झाम चालू आहे. आता मुलांची एक्झाम काय मुलांचं मॅथमॅटिक्सचा पेपर येईल त्या सगळ्यांना खूप बेनिफिट होईल याचा. आणि जर तुम्हाला आपला क्लास जॉईन करायचा असेल तर दुर्भावीच्या क्लासवर किंवा आपल्या फलटणच्या क्लासवर येऊन तुम्ही जॉईन करू शकता. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.